कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सुरेश धस यांच्याकडून भास्कर जाधव यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी भास्कर जाधव यांचं अभिनंदन केलं आहे आणि यावेळेस हा व्हिडिओ समोर आलेला आहे। आपण बघतो ही दृश्य। भाजपचे आमदार सुरेश धस भास्कर जाधवांचं अभिनंदन करतायत। एक सत्ताधारी एक विरोधक ना संतोष देशमुखला न्याय लवकर देण्याकरता महाराष्ट्राला मिळालेले 2 विरोधी पक्ष नेते एक सत्ताधारी एक विरोधक ना संतोष देशमुखला न्याय लवकर देण्याकरता महाराष्ट्राला मिळालेले 2 विरोधी पक्ष नेते एक सत्ताधारी एक विरोधक ना संतोष देशमुखला न्याय लवकर देण्याकरता महाराष्ट्राला मिळालेले 2 विरोधी पक्ष नेते एक सत्ताधारी एक विरोधक ना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याचे पडसाद अधिवेशनात उमटले। सत्ताधाऱ्यांनी अबू आझमींना निलंबित करण्याची मागणी केली आणि या मागणीवरून विधानसभेमध्ये जोरदार गदारोळ झाला। तत्पूर्वी भाजपच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर अबू आझमींच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन केलं, तर आदित्य ठाकरेंनी देखील आझमींसह प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी केली। आझमींचं निलंबन होणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। आझमींचं वक्तव्य आणि विधानसभेमध्ये आज जोरदार गदारोळ पाहायला मिळाला। म्हणून याला निलंबित झालं पाहिजे, याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। औरंगजेब या औरंगजेबचं बापाला कैद केलं, मुलाला मारून टाकलं, 27 लोकांना मारलं। हा क्रूर कर्म आणि म्हणून याला निलंबित झालं पाहिजे, याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। अबू आझमी निलंबित झाला पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कालच मी सांगितलं होतं की छत्रपती शिवरायांचा जो अपमान केलेला आहे कोरटकरनी आणि सोलापूरकरनी, त्याच्यात आता अजून एक आवाज आलेला आहे, तो भाजपच्या बी टीमचा म्हणजे अबू आझमीचा। औरंगजेबची प्रशंसा करत असताना माझी हीच सरकारकडे आग्रह राहील, हा आग्रह राहील माझा त्यांच्याकडे। महाराष्ट्राच्या विधानसभेचा अपमान असेल तिथपासून आतापर्यंत कोरटकर असतील, सोलापूरकर असतील किंवा अबू आझमी असेल, सगळ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे। तर औरंगजेबावरील विधानावरून आझमींना उपरती आली आहे। माझ्या शब्दांमुळे कोणी दुखावल्यास शब्द मागे घेतो असं आता आझमींनी म्हटलंय। कालच आझमींनी औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं वादग्रस्त विधान केलं होतं। सब गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची, पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध करके वो मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर। क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री। तो आप औरंगजेब को क्रूर शासक नहीं मानते हैं? नहीं, मैं नहीं मानता। औरंगजेब क्रूर शासक नहीं है? बिल्कुल नहीं, मैं बिल्कुल क्रूर शासन नहीं मानता। संभाजी साहब क्या किया होता? अरे सिर्फ लड़ाई सुनिए ना, ये जो है उस वक्त लड़ाई थी, राजकाज की लड़ाई थी, समझा आपने। कोई हिंदू मुस्लिम की लड़ाई नहीं थी इसमें। मैंने कभी अपने किसी महापुरुष चाहे संभाजी महाराज हो, छत्रपति शिवाजी महाराज हो, उनके बारे में कोई एक लफ्ज़ गलत नहीं बोला है। लेकिन अगर इन चीज़ों से किसी को वो लगता है कि इसको तोड़ मरोड़ के पेश करके किसी को लगता है कि मैंने गलत बोला है, तो भाई मैं अपने पूरे स्टेटमेंट को वापस लेता हूँ। असेंबली चलना चाहिए, असेंबली में बहुत सारे काम है। इन इशू पर असेंबली रोकी जाए, मैं समझता हूँ ये महाराष्ट्र की जनता का बहुत सारा काम रुकेगा। तर अबू आझमींनंतर त्यांचा मुलगा फरहान आझमीही वादात अडकलाय। फरहान आझमीनं गोव्यामध्ये वाद घातलाय। कलंगूट बीच जवळ झालेल्या वादावेळेस फरहान आझमीनं सार्वजनिक ठिकाणी बंदूक काढल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ठिकाणी बंदूक काढल्यामुळे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे।
क्रॅक झाली दगडी क्रॅक झाली I don't know what I have to comment. हा हेलो या नहीं चालू किए ना चालू किए डोंट वरी जब हम लोग न्यूटन पे आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये. किरकोळ कारणावरून महिलांच्या 2 गटामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडलेली आहे. ही घटना पुण्याच्या कदमवाक वस्ती या ग्रामपंचायतीच्या हद्दीत घडलेली आहे. पोलिसांनी परिस्थिती हाताळून दोन्ही जखमींना उपचारांसाठी मग रुग्णालयामध्ये पाठवलेलं आहे आणि यानंतर पुढील कारवाई लोणी काळभोर पोलिसांनी केलेली आहे. बारावीच्या उत्तरपत्रिका चक्क चालत्या बसमध्ये तपासल्याचा एक धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडलेला आहे. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना गोपनीयता बाळगण्याचा नियम जो आहे त्या नियमालाच मात्र या शिक्षकानं हरताळ फासलेला आहे. या शिक्षकावर कारवाई करण्याचं आश्वासन राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींनी दिलेलं आहे. पुण्यामध्ये काँग्रेसनं महापालिकेवर धडक मोर्चा काढला. महापालिकेच्या बेजबाबदार प्रशासनाविरोधात काँग्रेसकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस भवन ते पुणे महापालिका असा हा मोर्चा काढत पालिकेविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अरविंद शिंदे साहेब, तसेच माजी राज्यमंत्री नमिता बागवे साहेब, माजी आमदार दीप्तीताई चौधरीजी, माजी नाशिकमधील चांदवड शहरात काँग्रेसनं तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं. केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करावं, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, तसंच अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागण्यांसाठी काँग्रेसनं धरण आंदोलन केलेलं आहे. जळगावच्या चोपड्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या उपस्थितीत तहसीलदारांना शेतकरी प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आलं. निवडणुकीवेळेस शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची आठवण काँग्रेसनं सरकारला करून दिली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आवारामध्ये काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं. यावेळेस त्यांनी शहरातील पाणी बिलाच्या प्रश्नासह इतर समस्यांवर देखील लक्ष वेधलं आहे. दरम्यान काँग्रेसनं जोरदार घोषणाबाजी केली. तसंच महापालिकेच्या आवारामध्ये माठ आणि कुंड्याही फोडलेल्या आहेत. उल्हासनगरात रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेसनं निषेध आंदोलन केलं. यावेळेस स्थानिक नागरिकांना झेंडूबाम आणि मांस हे वाटप करण्यात आलेलं आहे. या उपोषणादरम्यान पालिकेला काही प्रमुख मागण्याही करण्यात आल्या. रस्ते इतके खराब आहेत की मानेला पट्टा लावावा लागतोय असं मत माजी मंत्री हुसेन दलवाई यांनी यावेळेस व्यक्त केलं आहे. बदलापुरातील उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलेली आहे. त्यामुळेच नदीतील माशांचं प्रमाण हे घटलंय. तसंच हेच पाणी जे आहे ते आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये पिण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. दरम्यान शासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीयेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमीही संतापले आहेत. हडपसरमध्ये मार्शलमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचला आहे. संबंधित महिलेचे दिरासोबत भांडण झाल्याच्या रागात घरात आत्महत्या करत असल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी तत्काळ घराचा दरवाजा तोडून गळफास घेतलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं. उपचारानंतर शुद्धीवर आलेल्या व्यक्तीचे प्राण वाचले. धुळ्यात होळीसाठी लागणाऱ्या साखर कंगणाची मागणी वाढली आहे. त्यामुळे ते बनवणाऱ्या कामगारांची लगबग पाहायला मिळते. तसंच यंदा साखर महाग असल्यामुळे साखर कंगणांची किंमत वाढणार आहे. नागपूर महानगरपालिकेतील LBTला मुदतवाढ दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय. मनपातील LBT विभाग बंद करण्याचा आदेश राज्य सरकारनं दिला. LBT विभाग बंद करू नये अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशी परिसरात असलेल्या मुख्य कचरा डेपोला भीषण आग लागली आणि आगीचे धूर हे आकाशात पसरत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
कचरा डेपोला आग लागल्यामुळे आगीतून विषारी धूर बाहेर पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील कात्रजमध्ये दुचाकीच्या गोदामाला भीषण आग लागली. साई इंडस्ट्रीयल एरिया इथं ही कंपनी आहे, ज्या कंपनीला आग लागली आहे. आगीमध्ये गोदामामध्ये असलेलं दुचाकीच्या पार्ट्सचं प्रचंड मोठं नुकसान झालं. आग नेमकी कशामुळे लागली हे अजूनही अस्पष्ट आहे. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात फर्निचरच्या गोडाऊनला आग लागलेली आहे. आगीमध्ये लाखो रुपयांचं फर्निचर जळून खाक झालं. आकाशामध्ये धुराच्या रोटामुळे संपूर्ण परिसरही झाकोळलाय. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. रायगडच्या माणगाव जवळील ताम्हिणी घाटामध्ये बस आणि कारचा भीषण अपघात झाला. यावेळेस खेडमधून पिंपरीकडे निघालेल्या बसला कारनं धडक दिली. त्यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. दरम्यान पोलिसांनी क्रेनच्या साहाय्यानं अपघातग्रस्त वाहनं बाजूला करत वाहतूक सुरळीत केली आहे. गुंडांनी ज्वेलरी दुकानावर दगडफेक करत तोडफोड केल्याची घटना नागपुरात घडली. दुकानदारानं शिवीगाळ करण्यापासून हटकल्यामुळे आरोपीनं त्याच्या साथीदारांसह ज्वेलरीच्या दुकानामध्ये तोडफोड केली. या गुंडांनी दुकान मालकाला देखील मारहाण केली असून आरोपींच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यातही घेतलं आहे. अमरावतीच्या व्यंकयापूरमध्ये तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली. मृत तरुणाच्या डोक्यावर चाकूचे गंभीर घाव आणि हात जळालेल्या अवस्थेत आढळून आलाय. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. दरम्यान मृत तरुण 3 महिन्यांपूर्वीच कारागृहातून सुटलेला. नांदेडच्या माहूर परिसरात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाळू माफियांचा पाठलाग केला. यावेळेस तपासामध्ये अधिकाऱ्यांना अवैध वाळू वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर आढळून आलेत. दरम्यान वाळू माफियांनी अधिकाऱ्यांच्या गाडीसमोर दुचाकी लावत त्यांची अडवणूक केली आणि ते ट्रॅक्टरसह पसार झाले. बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी जप्त केलाय. मध्य प्रदेशातून जंगल मार्गाने जाणाऱ्या वाहतुकीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि यावेळेस त्यांनी चारचाकीतून 20 लाख रुपयांचा माल जप्त केला. तसंच वाहन चालकाच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 3 ते 4 वेळा अजित पवार आणि धनंजय मुंडेंना समजावत राजीनाम्याची मागणी केली होती, मात्र ते ऐकत नव्हते. अखेर राजीनामा दिला नाही तर राज्यपालांना पत्र लिहित मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करावं लागेल असा इशारा फडणवीसांनी दिला आणि त्यानंतर मुंडेंनी राजीनामा दिल्याचं समोर आलंय. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्याआधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मुंडेंनी आपला राजीनामा पाठवलेला होता आणि आपण तो स्वीकारला असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीकडून मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यात आली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुंडेंचा संबंध आढळला नाही असं राष्ट्रवादीनं म्हटलेलं आहे. तसंच नैतिकतेच्या आधारावर मुंडेंनी राजीनामा दिल्याचं राष्ट्रवादीच्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सहआरोपी करून त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. सरपंचांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून लढा देत आहोत. त्याचा परिणाम म्हणूनच मुंडेंना राजीनामा द्यावा लागला असं देखील रोहित पवार म्हणाले. धनंजय मुंडेंचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलं. मुंडेंनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती असं देखील पंकजा मुंडेंनी म्हटलंय. धनंजय मुंडेंचा 3 महिन्याआधीच राजीनामा घ्यायला हवा होता असं विधान करुणा मुंडेंनी केलेलं आहे. तब्येतीचं कारण पुढे करत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू नका असं देखील करुणा मुंडेंनी म्हटलंय. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेचा मर्डर झाल्याचा कळवळजनक दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय. कृष्णा आंधळे सरपंच देशमुख हत्येतील आरोपी आहे. सुरेश धसांकडून जयंत पाटील आणि आव्हाडांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि देशमुख प्रकरणाची माहिती घेतलेली आहे. बीड सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील सर्व अपडेट्स शरद पवार गटाचे दोन्ही नेते जाणून घेत असल्याचं देखील दृश्यांमधून दिसत आहे. सरपंच हत्या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मारहाणीचे फोटो व्हिडिओ अधिवेशन काळातच बाहेर का आले असा सवाल ठाकरेंनी विचारलाय. तर या आधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
सरपंच संतोष देशमुखांना पाईपनं मारहाण करण्यात आली होती. पाईपचे तुकडे होईपर्यंत देशमुखांना मारहाण झाली. मारहाण करतानाच्या पाईपचे 15 तुकडे सीआयडीकडे जप्त आहेत. या दोषारोप पत्रातून ही माहिती समोर आलेली आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये आरोपी सुदर्शन गुलेच्या स्कॉर्पिओमध्ये 19 महत्त्वाचे पुरावे सापडले. सीआयडीच्या तपासामध्ये स्कॉर्पिओत 3 मोबाईल, गुलेनं मारहाण करताना घातलेलं काळं रंगाचं जॅकेट, 6 आरसी बुक, गुलेचं एटीएम कार्ड, पॅन कार्ड, रक्तानं माखलेलं सीट कव्हर, रॉड असे महत्त्वाचे पुरावे या गाडीमध्ये सापडले आहेत. माझ्या भावाला किती त्रास झाला असेल, किती क्रूरपणे त्याची हत्या केली, मी त्याला वाचवू शकलो नाही, मला हे दुःख सहन होत नाही असं म्हणताना धनंजय देशमुखांना अश्रू अनावर झाले. सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हिडिओ समोर आल्यानंतर जरांगे पाटलांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली आणि त्यावेळेस धनंजय देशमुख ढसाढसा रडले. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून मनोज जरांगे पाटलांचाही राग अनावर झाला. कराड गँगचा सुपडा साफ करण्याची प्रतिज्ञा जरांगे पाटलांनी घेतलेली आहे. विरोधी पक्षनेते पदाबाबत अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं. असा काहीही फॉर्म्युला ठरलेला नसल्याचं ते म्हणालेले आहेत. शरद पवार गटाकडून अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याची मागणी असल्याची माहिती आता समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वनतारा या वाईल्ड लाईफचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. वनतारामध्ये सध्या 2000हून अधिक प्रजाती आणि 1.5 लाखाहून अधिक संकटात सापडलेल्या आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांची काळजी घेतली जाते. यावेळेस मोदी आशिया आणि इतर प्रजातींच्या सिंहांच्या पिल्लांशी देखील खेळत होते. त्यांना जवळ घेत यावेळेस मोदींनी दूधही पाजलेलं आहे. याशिवाय पांढऱ्या सिंहाच्या छाव्याला मोदींनी जवळ घेत दूध पाजलं. हा छावा जो आहे तो वनतारा केंद्रातच जन्माला आलेला आहे. वनताराला नुकताच प्राणीमित्र हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या निमित्तानं वनतारा पुनर्वसन केंद्राचं महत्त्व, तेथील सोयीसुविधा, वन्यजीवांना देण्यात येणारे उपचार याचं मोदींनी कौतुक केलं आहे.